हॅलो स्टुडंट्स, आपण आज टूल्स ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. सो रिकॉम्बिनंट DNA म्हणजे काय असतो? मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण दोन पीसेस ऑफ DNA वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमपासनं ऑप्टेन केलेले दोन पीसेस ऑफ DNA ज्यावेळेस आपण कंबाईन करतो आहे त्यांना म्हणायचं आहे रिकॉम्बिनंट DNA. ओके, सो रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीसाठी ऑफकोर्स आपल्याला काहीतरी साहित्य लागणार आहेत. येस, महत्त्वाचे काहीतरी गोष्टी लागणार आहेत बिकॉज ही एक टेक्निकल पद्धत आहे. सो एखादी गोष्ट फॉलो करत असताना आपल्याला काही टूल्स लागत असतात, काही साहित्य लागत असतात. सो काही इम्पॉर्टंट टूल्स ह्या ठिकाणी मी लिहिते आहे. दे आर एन्झाइम्स, देन सेकंड वन इज द वेक्टर आणि थर्ड वन इज द होस्ट और कॉम्पिटंट होस्ट. एन्झाइम्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट वन्स. ओके, कोणत्या कोणत्या टाईपचे एन्झाइम्स आपल्याला लागत आहेत बघा फॉर डुईंग रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. दे आर द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस ज्याच्याबद्दल आपण लास्ट क्लासमध्येही बोललो होतो. दे आर कॉल्ड ॲज द मॉलिक्युलर सीझर्स. देन सेकंड कॅटेगरी ऑफ एन्झाइम्स जी आपल्याला लागत असते, दे आर द DNA लायगेजेस जे DNA मॉलिक्यूलला कट केल्यानंतर जॉईन करायला लागतात. दे आर DNA पॉलिमरेजेस जे की DNA रेप्लिकेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. अनदर कॅटेगरी इज अल्कलीन फॉस्फेटेजेस. हे एन्झाइम्स ज्यावेळेस आपण एखादा वेक्टर DNA कट करतो तर त्या वेक्टर DNA मधले जे 5 प्राइम और जे फॉस्फेट ग्रुप्स आहेत त्या फॉस्फेट ग्रुप्सनी परत लायगेट बॅक एकमेकांना करू नये म्हणून हे अल्कलीन फॉस्फेटेजेसची आपण ट्रीटमेंट देत असतो. ओके, याच्याबद्दल आपण सविस्तर पुढच्या काही लेक्चर्समध्ये अजून बोलणार आहोत. सो अल्कलीन फॉस्फेटेजेस, त्याचबरोबर काही सेल लायसिस एन्झाइम्स. येस, बिकॉज आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट असतो किंवा DNA असतो तो एखाद्या सेलमध्ये प्रेझेंट आहे. वी नो सेलमध्ये सेलची मेम्ब्रेन्स असतात जसं की विच इज मेड अप ऑफ युअर फॉस्फोलिपिड बायलेअर ज्याला आपण म्हणतो फॉस्फोलिपिड बायलेअर आहे. त्याच्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. सो या डिफरंट मेम्ब्रेन्सला डायजेस्ट करता आलं पाहिजे. सो सेलचं लायसिस केल्यानंतर सेलला ब्रेकडाऊन केल्यानंतरच मग आपण आपल्या न्यूक्लिअर DNA पर्यंत पोहोचू शकतो. सेल लायसिसचेही एन्झाइम्स लागत असतात. सो दीज आर द एन्झाइम्स पार्ट. नंतर वेक्टरबद्दल आपण बोललो होतो. वेक्टर म्हणजे बेसिकली एक वाहन आहे ज्याच्यामध्ये तुमचा जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो बसून जात असतो. कोणामध्ये जातो तर एखाद्या कॉम्पिटंट होस्टमध्ये, म्हणजे होस्टमध्ये एखाद्या दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये ज्याच्यामध्ये त्या DNAला किंवा त्या जीन ऑफ इंटरेस्टला पुढे जाऊन ग्रो करायचं आहे आणि त्याचे फिनोटिपिक कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करायचे आहेत. सो दीज आर द 3 मोस्ट इम्पॉर्टंट टूल्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी और योर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आपण सविस्तर सगळे जे टूल्स आहेत ते येत्या काही लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. लेट्स फर्स्ट स्टार्ट विथ दिस रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस किंवा त्यांना आपण रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स असंही म्हणत असतो. ओके, नाव व्हॉट आर दीज रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स? रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स नेमके काय आहेत? सो
restriction enzymes, these are nothing but they belong to the category of nucleases. हे काय आहेत? हे न्यूक्लिएजेसच्या कॅटेगरीला बिलॉंग करतात. असे एन्झाइम्स जे की न्यूक्लिएजेसच्या कॅटेगरीला बिलॉंग करतात. ना व्हॉट आर न्यूक्लिएजेस? असे एन्झाइम्स जे की तुमचं न्यूक्लिक ॲसिड डायजेस्ट करतील. दॅट इज युअर DNA और RNA digesting enzymes are called as nucleases. Okay, मग nucleases they can be DNases or they can be RNases. Yes, RNA digesting enzymes are RNA nucleases, DNA digesting enzymes are DNA nucleases. त्यांना आपण RNAs किंवा DNAs असं म्हणत असतो. ओके, नाव जे न्यूक्लिएजेस आहेत, न्यूक्लिएजेसला आपण पुढे एक्झो न्यूक्लिएस किंवा एंडो न्यूक्लिएस मध्ये कॅटेगराइज करू शकतो. जे DNAs आहेत, DNAs और DNA डायजेस्टिंग न्यूक्लिएजेस आहेत, त्यांना आपण एक्झो न्यूक्लिएजेस किंवा एंडो न्यूक्लिएजेस मध्ये कॅटेगराइज करू शकतो. नाव असे न्यूक्लिएजेस जे की जे की तुमच्या DNAला एक्सटर्नली कट करतात, म्हणजे DNAच्या एंड्सपासनं कट करतात, DNAच्या एंडला कट करतायत. दे आर कॉल्ड एज द एक्झो न्यूक्लिएजेस. एक्झो म्हणजे आउटसाइड, राईट. सो सपोज दिस इज युअर पीस ऑफ DNA. हा आपला पीस ऑफ DNA आहे, राईट, डबल स्ट्रँडेड DNA. जर असे न्यूक्लिएजेस आहेत जे की या इथनं आणि इथनं कट करताय, हे आउटसाइड मधनं एक्सटर्नल पोर्शन्स मधनं कट करता आहेत आणि एक एक बेस पेअर वेगळा करत जात आहेत, त्याला म्हणायचं आहे एक्झोन्यूक्लिएजेस. जर सपोज काही एन्झाइम्स तुमच्या DNAला मधनं म्हणजे एंडो म्हणजे आतमध्ये, येस, एंडो म्हणजे आतमध्ये. सो सपोज अगेन दिस इज युअर DNA. ह्या DNAला जर मधोमध कट केलं, या DNAला जर मधोमध कट करता आलं, सो दोज न्यूक्लिएजेस दे आर कॉल्ड ॲज द एंडोन्यूक्लिएजेस. असे न्यूक्लिएजेस जे DNAला मधोमध कट करतात, सेंटरमधनं कट करतात, दे आर कॉल्ड ॲज द endonucleases. Now your restriction enzymes belong to the category of nucleases आणि specifically आपल्याला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस स्टडी करायचे आहेत. वी वॉन्ट टू स्टडी द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. येस, सो असे रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स जे की DNAला मधोमध इनसाइड द DNA कट करतील, दे आर कॉल्ड ॲज द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. वाय वी वॉन्ट टू स्टडी दॅट? बिकॉज बायोटेक्नॉलॉजीमध्ये और रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस हे मॉलिक्युलर सिझर्स म्हणून ॲक्ट करतात, कारण की ते DNAला कट करत असतात. कुठूनही जर एक लॉंग पीस ऑफ DNA आहे, त्या DNAला कुठनंही ते मध्ये कट करू शकतात. सो दॅट्स वाय वी वॉन्ट टू स्टडी द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. नाव कधी डिस्कवरी झाली होती आणि कोणी डिस्कवरी केली होती? स्मिथ, आर्बर आणि नेथन या सायंटिस्टनी 1963 मध्ये रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज डिस्कवर केले होते. त्याच्यानंतर कोणामध्ये डिस्कवरी झाली होती? तर इन अ बॅक्टेरिया हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस त्यांनी फाइंड आउट केले होते. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस हे फक्त आणि फक्त बॅक्टेरियामध्येच प्रेझेंट असतात. का प्रेझेंट असतात? वाय आर दे प्रेझेंट ओनली इन बॅक्टेरिया? बिकॉज बऱ्याचदा काही व्हायरसेस बॅक्टेरियाला अटॅक करतात आणि जर एखाद्या बॅक्टेरियाला व्हायरसनी अटॅक केलं, म्हणजे बॅक्टेरियोफेजनी जर बॅक्टेरियाला अटॅक केलं, तर व्हॉट विल हॅपन? त्या व्हायरल DNA जो असतो
तो त्या बॅक्टेरियाच्या DNA मध्ये इंटिग्रेट होऊन जाईल आणि जर बॅक्टेरियाच्या DNA मध्ये व्हायरल DNA इंटिग्रेट झाला तर तो बॅक्टेरिया खूप साऱ्या व्हायरसेसच्याच कॉपीज बनवायला लागेल, राईट. मग जशी आपल्या बॉडीमध्ये आपली एक इम्यून सिस्टीम असते जी की आपल्याला वेगवेगळ्या पॅथोजन्सपासून प्रोटेक्ट करत असते, तर तसंच बॅक्टेरियामध्ये पण त्या व्हायरसेसच्या अटॅकला स्टॉप करण्यासाठी किंवा व्हायरसेसच्या अटॅकला फाईट करण्यासाठी एक प्रकारची डिफेन्स मेकॅनिझमच आहेत. अँड दॅट डिफेन्स मेकॅनिझम काय आहेत तर दे आर ॲक्च्युली युअर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. ओके, नाव कसे हे डिस्कवर झाले होते आणि कसे हे ॲक्च्युली रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस काम करतात ते इथे बघा जरा ते तुम्हाला. ओके, सो सपोज दिस इज युअर बॅक्टेरिया. ओके, हा तुमचा बॅक्टेरिया आहे. दिस इज युअर बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचा हा त्याचा थोडंसं झूम करून दाखवते आहे तुम्हाला. बॅक्टेरियाचा हा त्याचा सिंगल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड DNA किंवा क्रोमोझोम आपण म्हणत असतो. सो दिस इज द ॲक्च्युअल बॅक्टेरियल क्रोमोझोम. ओके, आता सपोज ह्या व्हायरसनी, दिस इज अ व्हायरस, या व्हायरसनी या बॅक्टेरियाला अटॅक केला. हा त्याचा व्हायरल DNA. दिस इज अ व्हायरस. या व्हायरसनी या बॅक्टेरियाला या ठिकाणी अटॅक केला. ओके, व्हायरस काय करणार आहे तर व्हायरसचं जे जेनेटिक मटेरियल आहे, व्हायरल DNA असू दे, व्हायरल RNA असू दे, जे काय असेल, इन दिस केस इफ इट इज द व्हायरल DNA, ते व्हायरल DNA तो ह्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये पाठवून देईल. नाव व्हॉट इज गोइंग टू हॅपन, बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये काही असे खतरनाक असे हे एन्झाईम्स आहेत. ओके, खतरनाक असे एकदम डेंजरस कॅटेगरीचे एन्झाईम्स आहेत. या एन्झाईम्सला आपण काय म्हणायचं आहे, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. ओके, हे एन्झाईम्स काय करतात, ॲज सून ॲज त्यांना व्हायरल DNA आलेला आहे असं लक्षात येतं त्यावेळेस ते इमिडिएटली त्यांच्या डोक्यामध्ये एक पर्टिक्युलर सिक्वेन्स फिक्स असतो. ओके, त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या मेमरीमध्ये, या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेसच्या मेमरीमध्ये एक पर्टिक्युलर DNAचा सिक्वेन्स और एक पर्टिक्युलर रेकग्निशन सिक्वेन्स फिक्स असतो. ओके, व्हायरसचा DNA सेलच्या, बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये आला. हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स कंटिन्युअसली फिरत असतात. त्यांच्या डोक्यामध्ये एक पर्टिक्युलर सिक्वेन्स फिट आहे. ओके, ॲज सून ॲज त्यांना हा सिक्वेन्स या नवीन आलेल्या व्हायरल DNA मध्ये रेकग्नाइज झाला, ते त्या ठिकाणी जाऊन कट करून टाकतात. ओके, सो सपोज ह्या रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या डोक्यामध्ये हा सिक्वेन्स फिक्स आहे GAATTC. ओके, आणि त्यांच्या डोक्यामध्ये जवळपास एक 6 ते 8 बेस पेअर्स, 4 ते 8 ब्रॉड रेंज घेऊया, 4 ते 8 बेस पेअरचा सिक्वेन्स फिक्स असतो. NCERTनी 6 मेन्शन केलेलं आहे, बट एनिवे त्यांच्या डोक्यामध्ये एक 4 ते 8 बेस पेअरचा सिक्वेन्स त्यांच्या डोक्यामध्ये फिक्स असतो. ॲज सून ॲज या रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स हा सिक्वेन्स कुठेही रेकग्नाइज करतात, ते त्या ठिकाणी स्कॅन करतात. ओके ओके, सपोज त्यांना या ठिकाणी हा सिक्वेन्स आहे, या ठिकाणी हा सिक्वेन्स आहे असं लक्षात येतं. ते तिथपर्यंत पोहोचतात आणि पोहोचल्यावरती ते त्या ठिकाणी कट करून टाकतात. काय करून टाकतात, कट करून टाकतात. अगेन इथे पोहोचले, इथे कट करून टाकलं, इथे पोहोचले, इथे ते जाऊन कट करून टाकतात. राईट, याच्यानी काय होतं, याच्यानी काय होतं तर लिटरली जो व्हायरल DNA त्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये आला होता त्याचे आता असे छोटे छोटे पीसेस तयार होऊन जातात. 3 ठिकाणी कट केलं,
मोर दॅन 3-4 पीसेस आता त्या व्हायरल DNA चे आपल्याला मिळाले. मग अशा केसमध्ये तो व्हायरल DNA ह्या क्रोमोझोम मध्ये इंटिग्रेट होऊ शकणार नाही, आणि जर तो इंटिग्रेट झाला नाही तर आता त्या व्हायरसच्या मल्टिपल कॉपीज तयार होणार नाही. सो अशा प्रकारे हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स जिथे जिथे त्यांच्या डोक्यात असलेला सिक्वेन्स दिसला की तिथे जाऊन कट करून टाकतात. नाव दिस सिक्वेन्स जो की त्यांच्या माइंडमध्ये फिक्स असतो, और रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स जो की तो सिक्वेन्स रेकग्नाइज करतात, ओळखतात, त्या सिक्वेन्सला म्हणायचं आहे रेकग्निशन सिक्वेन्स. ओके, काय म्हणायचं आहे? रेकग्निशन सिक्वेन्स. सो रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स recognize a particular 4 to 8 base pairs. NCERT ने दिलेला आहे 6 base pairs चा recognition sequence, and after recognizing, after identifying the recognition sequence, they make cuts in that viral DNA. Okay, आता तुम्ही लगेच म्हणाल मॅम मग या क्रोमोझोम मध्येही हा एवढासा 6 बेस पेअरचा सिक्वेन्स आहे, या क्रोमोझोम मध्येही ऑफकोर्स तो सिक्वेन्स कुठेही आढळू शकतो ना. मग असं आहे का की हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स त्या क्रोमोझोमलाही कट करतील? तर व्हॉट हॅपन्स इज ह्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस सोबत there is another enzyme that is going to be present, आणि त्या एन्झाईमला आपण थोडं हॅपी वाला बनवू. ओके, हा हॅपी एन्झाईम आहे. ओके, ह्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये और बॅक्टेरियल सेलमध्ये अलॉंग विथ द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस एक दुसरा एन्झाईम सुद्धा सर्क्युलेट होत असतो. त्या एन्झाईमचं नाव काय आहे? मिथायलेज. ओके, मिथायलेज हा एन्झाईम काय करतो? तर जिथे जिथे ह्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजला रेकग्निशन सिक्वेन्स आहे इनसाइड दिस क्रोमोझोम, म्हणजे होस्टच्या क्रोमोझोममध्ये जिथे जिथे हा रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज सेम सिक्वेन्स पाहू शकतो, त्याच ठिकाणी सपोज आता इथे हा GAATTC आहे, GAATTC आहे, इथे आहे GAATTC, राईट. मग हा रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस इथेही कट करेल, कारण की तो भेदभाव नाही करत व्हायरल DNA वर्सेस क्रोमोझोमल बॅक्टेरियाच्या DNA मध्ये. त्याला फक्त रेकग्निशन सिक्वेन्स जिथे आढळला तिथे तो जाऊन कट करणार आहे. त्यांनी होस्टच्या DNA ला कट करू नये, बॅक्टेरियाच्या DNA ला कट करू नये, म्हणून हा मिथायलेज नावाचा एन्झाईम काय करतो? या ठिकाणी जिथे जिथे सायटोसिन असेल त्या ठिकाणी एक मिथाइल ग्रुप ऍड करून टाकलो. म्हणजे सपोज हा GAATTC आहे, तर आता सायटोसिन ज्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे, सी ज्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे इनसाइड दिस सिक्वेन्स, त्या ठिकाणी दे विल ॲड अ मिथाइल ग्रुप. आणि म्हणून व्हॉट हॅपन्स इज या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजला कळतं की अरे इथे मिथाइल ग्रुप ॲड केलेला आहे, म्हणजे हा DNA थोडासा वेगळा दिसतो आहे, आणि म्हणून हा रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस त्या बॅक्टेरियल DNA ला अटॅक करत नाही. सो अशा प्रकारे या 2 एन्झाईम्सचा वापर करून बॅक्टेरिया स्वतःचा बचाव करत असते फ्रॉम एकतर व्हायरस अँड ऑल्सो फ्रॉम द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस इटसेल्फ. म्हणजे काय? तर एक तर ती व्हायरसला कट करते आणि आणि ॲट द सेम टाइम त्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेसला स्वतःपासनं कट करण्यासाठी अवॉइड करते किंवा स्वतःला मॉडिफाय करून घेते, राईट. सो ही जी सिस्टीम बनलेली आहे ह्या 2 एन्झाईम्सची, त्याला आपण म्हणायचं आहे रिस्ट्रिक्शन मॉडिफिकेशन सिस्टीम. रिस्ट्रिक्शन मॉडिफिकेशन सिस्टीम म्हणजे एकतर व्हायरल DNA बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये येऊन त्याची ग्रोथ
रिस्ट्रिक्ट होते आहे बिकॉज ऑफ द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. त्याचबरोबर हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस जो होस्ट क्रोमोझोम आहे, म्हणजे इन दिस केस बॅक्टेरियल सेलमधला जो क्रोमोझोम आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन घडवून आणता आहेत, सो दॅट हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस त्यांना कट करणार नाही. सो अशा टाईपची ही जी सिस्टीम आहे त्याला म्हणायचं आहे रिस्ट्रिक्शन मॉडिफिकेशन सिस्टीम. सो रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेसचा स्टडी केला गेला होता इन इकोलाय, आणि त्याच्यामधनं दे हॅड आयसोलेटेड द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज अँड मिथायलेज हे असे 2 एन्झाईम्स आयसोलेट केले होते. बट फॉर द फर्स्ट टाइम जे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज आयसोलेट केला गेला होता दॅट वॉज ॲक्च्युली 5 years लेटर, आणि दॅट फर्स्ट रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज वॉज HIND2. HIND2 हा रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएस जवळपास 6 बेस पेअर्सचा सिक्वेन्स रेकग्नाइज करतो आणि ऑफकोर्स मग त्यांना कट करतो. ओके, सो द फर्स्ट रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएस. देन जवळपास त्याच्यानंतर वन्स द सायंटिस्ट फाउंड आउट की अशा पद्धतीने बॅक्टेरियामध्ये हे असे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस असतात आणि ते अशा पद्धतीने फंक्शन करतात. सो सायंटिस्ट खूप क्युरियस झाले आणि त्यांनी मग त्यानंतर भरपूर सारे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस आयसोलेट केले. आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे जवळपास 900 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस हॅव बीन आयसोलेटेड. Restriction endonuclease have been isolated from 230 strains of bacteria, because you know restriction enzymes are only present in bacteria. पण ॲक्च्युली हा नंबर जर तुम्ही पाहिला तर 3-3.5 हजारापेक्षा जास्त रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस आपण कॅरेक्टराइज करून ठेवलेले आहेत. नाव इफ यू सी ह्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेसला आपण एका स्पेसिफिक पद्धतीने लिहित असतो. सो सपोज इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ HIND2. ओके, HIND2 स्टँड्स फॉर Haemophilus influenzae RD and 2. So genus, species, strain and order of isolation. So this is the genus, species, strain, order of isolation. H हिमोफिलसचा इथला H, I इन्फ्लुएन्झी HIN. ओके, सो हे IN आणि D स्टँड्स फॉर RD आणि 2 म्हणजे या ऑर्डरमध्ये हा एन्झाईम आयसोलेट केला गेला होता. आता तुम्ही म्हणाल 2 आहे 1 का नाही, तर बॅक्टेरियामधले कोणतेही एन्झाईम्स ज्यावेळेस आपण आयसोलेट करतो त्यांना आपण भलेही तो रिडक्टेज असू दे, ऑक्सिडो रिडक्टेज असू दे किंवा DNA पॉलिमरेज असू दे, कोणताही एन्झाईम ज्यावेळेस आपण आयसोलेट करतो ना त्यांना 1, 2, 3, 4 अशी नेमिंग दिली जाते, और ऑर्डर ऑफ आयसोलेशन आपण म्हटलं होतं. सो हा जो HIND2 एन्झाईम आहे तो हिमोफिलियस इन्फ्लुएन्झी RD या स्ट्रेन मधला सेकंड आयसोलेटेड एन्झाईम होता, म्हणून इथे हिमोफिलियस इन्फ्लुएन्झी 2 असं नाव दिलेलं आहे. बट इट वॉज ॲक्च्युली द फर्स्ट रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस दॅट वॉज आयसोलेटेड. ओके, त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊया. इको R1 that stands for Escherichia coli RY13 आणि 1. So genus Escherichia coli, species RY, this becomes the RY13 becomes the strain, आणि 1
म्हणजे ऑर्डर ऑफ आयसोलेशन म्हणजे पहिला एन्झाईम होता जो की आयसोलेट केला गेला होता. सो त्याच्यापासून आपल्याला मिळालं आहे E स्टँड्स फॉर एस्चरेशिया, CO स्टँड्स फॉर कोलाय, R stands for RY13 आणि 1 stands for the order of isolation. सो अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या एन्झाईम्सचं नॉमेनक्लेचर करू शकतो. SMA1 म्हणजे सेरेशिया मॅस्करेन्सिस 1 किंवा मग XHO1, BAMH1 असे डिफरंट एन्झाईम्स असतात आणि बेसिकली त्यांच्यामध्ये नेमिंग स्ट्रॅटेजी असते की जीनस, स्पीशीज, स्ट्रेन अँड द ऑर्डर ऑफ आयसोलेशन. नाव किती टाईपचे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस असतात, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेसचे बेसिकली देर आर थ्री टाइप्स ऑफ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस आर देर. 3 types of restriction endonuclease. Yes, type 1, type 2 आणि type 3. Okay, so type 1. Type 1 restriction endonuclease. Type 1 restriction endonuclease, or okay, I can just write it over here. Type 1, type 2, type 3. Okay, so type 1 restriction endonuclease, so ह्यांची हे जे टाइप दिलेले आहेत, इट्स बेसिकली की कोणत्या पद्धतीने ते ऍक्ट करतील किंवा कोणत्या पद्धतीने ते DNA ला कट करायचं काम करतील त्याच्यानुसार आपण हे टायपिंग डिसाइड केलेलं आहे. टाइप 1 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस हे तेवढेशे वापरले जात नाही. सो दे आर मोर ऑर लेस नॉट व्हेरी मच यूज. ते कसे कट करतात बघा, तर वी नो रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स हे कोणताही DNAचा सिक्वेन्स रेकग्नाइज करतात, 6 ते 8 बेस पेअर्स लॉंग सिक्वेन्स रेकग्नाइज करतात आणि मग ते DNAच्या आतमध्ये कट करतात. ओके, बट हे टाइप 1 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस कसं करतात, दे कट द DNA at 1000 base pairs away from recognition site. रेकग्निशन साइट पासनं जवळपास 1000 बेस पेअर्स लांब हे कट करतील. म्हणजे जर सपोज रेकग्निशन साइट इथे असेल तर ही 6 तुमची 6 बेस पेअर्सची साईज असणार आहे. तर इथपासनं 1000 बेस पेअर्स इकडे किंवा 1000 बेस पेअर्स इकडे जाऊन ते कुठेतरी कट करतील. ओके, नाव टाइप 2 कसे आहेत बघा. टाइप 2 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस हे सगळ्यात कॉमनली वापरले जाणारे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस आहेत. वाय दे आर कॉमनली यूज, बिकॉज दे कट द DNA within the recognition sequence. म्हणजे जर सपोज हा पर्टिक्युलर रेकग्निशन सिक्वेन्स असेल, ओके, 1 2 3 4 5 6 हा 6 बेस पेअर लॉंग डबल स्ट्रँडेड DNA इमॅजिन करायचा आहे. याच्यामध्ये दिस इज अ 6 बेस पेअर लॉंग सिक्वेन्स. तर हे जे टाइप 2 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज आहे ते ह्या रेकग्निशन सिक्वेन्सच्या मध्ये कुठेतरी, म्हणजे इथे तरी कट करतील किंवा इथे तरी कट करतील किंवा इथे तरी कट करतील. सो त्या रेकग्निशन सिक्वेन्सच्या आतमध्ये हे टाइप 2 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस कट करत असतात. आणि टाइप 3 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस हे 1000 बेस पेअर्स अवे न कट करता जवळपास फक्त
24 ते 26 बेस पेअर्स अवे कट करतात. म्हणजे सपोज दिस इज युअर 6 बेस पेअर लॉंग सिक्वेन्स, मग इथे 24 किंवा इथे 24 सिक्वेन्सेस जाऊन मग ते कुठेतरी कट करतील. ओके, नाव these are less commonly used but these are most commonly used. आणि आपण या चॅप्टर मधले हेच टाइप 2 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस पुढे डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, नाव टाइप 1 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस मध्ये बोथ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस प्लस मिथायलेज हे एकाच सब युनिट मध्ये प्रेझेंट असतील. म्हणजे लाईक असे प्रेझेंट असतील, दोघंही एकत्र प्रेझेंट असतील. ओके, टाइप 2 मध्ये रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस वेगळा त्याचा फिरेल आणि मिथायलेज वेगळा त्याचा फिरेल. येस, त्या दोघांचे ॲक्शन एकत्रितपणे काम करतील, पण ते एकत्र असे चिटकलेले नसतील किंवा एकाच सब युनिटमध्ये बाइंड नसतील. टाइप 3 मध्ये सुद्धा हे जवळपास एकत्रच बाइंड असतात, जस्ट लाईक द टाइप 1 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. सो अशा काही गोष्टींमुळे आपण टाइप 2 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेसच वापरत असतो. ओके, आता रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस, त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स काय, म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस कधी पण 4 ते 6 किंवा 8 बेस पेअर लॉंग सिक्वेन्स रेकग्नाइज करतात आणि त्याला आपण काय म्हणतो आहे, रेकग्निशन सिक्वेन्स. काय म्हणायचं आहे? रेकग्निशन सिक्वेन्स. दुसरी गोष्ट, ऑलवेज हे जे सिक्वेन्सेस रेकग्नाइज करतील दे विल बी पॅलिंड्रोमिक इन नेचर. पॅलिंड्रोमिक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. ओके, म्हणजे ह्या रेकग्निशन सिक्वेन्सला आपण रेकग्निशन साइट असंही म्हणतो आणि these recognition sites are palindromic in nature. palindromic काय असतं ते आपण पुढे पाहणार आहोत. तिसरी गोष्ट काय आहे, तर ऑलवेज हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स एखादा पर्टिक्युलरच सिक्वेन्स रेकग्नाइज करतील आणि प्रत्येक सिक्वेन्ससाठी एक वेगळा रिस्ट्रिक्शन एन्झाईम त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. कधी पण सपोज जर हाइन 2 कधी पण इको R1च्या सिक्वेन्सला रेकग्नाइज करणार नाही किंवा इको R1 बॅम H1 या रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या सिक्वेन्सला रेकग्नाइज करणार नाही. सो इट इज व्हेरी व्हेरी स्पेसिफिक आणि इट विल ऑलवेज कट ॲट द सेम लोकेशन. ओके, सो ऑलवेज कट ॲट द सेम लोकेशन. ओके, ज्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस कट करतात DNA ला, बेसिकली त्यांच्यामधला जो शुगर फॉस्फेट बॅकबोन असतो, म्हणजे जे फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स असतात ते ब्रेक होतात आणि त्याच्यामुळे ते हायड्रोजन बॉन्ड्स पण रिझल्टंटली ब्रेक होतात. सो व्हॉट हॅपन्स इज, आपल्याला ज्यावेळेस DNA कट होतो आहे तर एकतर आपल्याला टिक मिळतात किंवा एंड्स मिळत असतात, ब्लंट एंड्स ऑब्टेन्ड. या सगळ्या पॉइंट्सचा थोडासा अर्थ आपण आता इथे डिटेलमध्ये घेऊया. सो रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेसचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात ते आपण इथे पाहिले. रेकग्निशन सिक्वेन्स, कधी पण रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एक पर्टिक्युलर 4 to 8 बेस पेअर लॉंग्स 6 बेस पेअर लॉंग सिक्वेन्स रेकग्नाइज करत असतो. त्याच्यानंतर द सिक्वेन्सेस आर ऑलवेज पॅलिंड्रॉमिक इन नेचर आणि कधी पण कट करणार आहे तर दे विल कट ॲट द स्पेसिफिक लोकेशन ओनली.
आणि चौथी गोष्ट म्हणजे स्टिकी एंड्स किंवा ब्लंट एंड्स आपल्याला मिळत असतात. याचे थोडेसे डिटेल्स आपण इथे पाहणार आहोत की रेकग्निशन सिक्वेन्स कसा असतो. सो लेट अस टेक फर्स्ट द एक्झाम्पल ऑफ हाइंड 2. हाइंड 2 हा तुमचा फर्स्ट आयसोलेटेड रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे. हाइंड 2 चा रेकग्निशन सिक्वेन्स आहे GTC GAC. okay, GTC GAC. this is the recognition sequence of hind 2. okay, now whenever DNA मध्ये कोणत्याही DNA मध्ये हा GTC GAC सिक्वेन्स येईल त्या ठिकाणी टू एन्झाइम बाइंड करेल आणि त्यांना कट करेल. सो सपोज हे तुमचा डबल स्ट्रँडेड DNA आहे. दिस इज द 5 प्राइम एंड, दिस इज द 3' एंड. आता त्याची कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड काय असणार आहे? Gचं C, Tचं A, Gचं C, Gचं C, T आणि G. okay, so this is the complementary strand or the 3' 5' strand. okay, so hind 2 कधी पण GTC GAC याला recognize करतो and this is the strand. now sequence जेव्हा जेव्हा एखाद्या तिथे hind 2 हा एन्झाइम जाऊन बाइंड करेल आणि कट करेल या ठिकाणी G आणि C च्या मध्ये, G आणि C च्या मध्ये जिथे जिथे G आणि C दिसत आहे त्या ठिकाणी hind 2 करणार आहे. इफ यू सी, जर तुम्ही या हाइंड 2 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसला नीट पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल हे जे सिक्वेन्सेस आहे दे आर पॅलिंड्रॉमिक इन नेचर. याचा अर्थ काय असतो? व्हॉट इज मेंट बाय पॅलिंड्रॉम? पॅलिंड्रॉम म्हणजे पुढून किंवा मागून जर रीड केलं तर एकसारखंच दिसतं. एक्झाम्पल, मलयालम ह्या शब्दाचं घेऊया. मलयालम MAL मागणं रीड केलं MALAYALAM. पुढं किंवा मागणं रीड केलं तर हा शब्द आपण मागणंही रीड करू शकतो किंवा पुढनंही सेम रीड करू शकतो. अशा शब्दांना आपण म्हणत असतो पॅलिंड्रोम्स. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस अशाच सेम पॅलिंड्रोम्सला रेकग्नाइज करतील. GTC GAC 5' 3' स्ट्रँड वरती हा सिक्वेन्स रेकग्नाइज करतील. त्याचं कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स बघा CAG CTG आहे. पण जर तुम्ही मागणं रीड केला तर GTC GAC, इथे पण तेच होतं GTC GAC. सो अशाच पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेसला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस रेकग्नाइज करत असतात. सो पहिला पॉइंट असतो काय ते म्हणजे दे विल रेकग्नाइज अ पर्टिक्युलर 4 to 8 बेस पेअर लॉंग सिक्वेन्स. दुसरा पॉइंट काय तर हे रेकग्निशन सिक्वेन्स किंवा रेकग्निशन साइट्स दे शुड बी पॅलिंड्रॉमिक इन नेचर. अजून एक एक्झाम्पल घेऊया पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्सचा, ते म्हणजे तुमचं इको R1 ATTC -3' एंड. त्याची 3' 5' एंड वरती काय येणार आहे बघा CTTAG. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड 6 बेस पेअर लॉंग सिक्वेन्स आहे. कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स अगेन फ्रंट आणि बॅक दोन्ही साइडनी रीड केली तर सेम असते. हे कुठे कट करणार आहेत? इको R1 between GNA over here and between GNA on the complementary strand. So अशा पद्धतीने we studied about hind 2 eco R1. अजून एक एक्झाम्पल घेऊया ते म्हणजे SMA1 या एन्झाईमचं. SMA1 हा CCC GGG हा रिस्ट्रिक्ट
हा रेकग्निशन साईट आहे SMA1 ची 5-3-N. आता त्याची कॉम्प्लिमेंट स्ट्रँड काय राहणार आहे बघा, G G G C C C. ओके, SMA1 कुठे कट करतो आहे, ओव्हर हिअर बिटवीन G and C, बिटवीन G and C. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस कट करत असतात DNA ला विदिन द रिकग्निशन सिक्वेन्स. हे तुमचे सगळे टाइप 2 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस आहे. दे ऑलवेज कट ॲट द सेम लोकेशन. म्हणजे काय बघा, इथे G आणि C च्या मध्ये कट केलं तर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड मध्ये पण G आणि C च्या मध्येच कट करतील. इथे G आणि A च्या मध्ये कट, इथे सुद्धा G आणि A च्या मध्येच कट करणार आहे. इथे जर C आणि G ॲट दिस पर्टिक्युलर लोकेशन कट केलेलं आहे, इथे सुद्धा सेम लोकेशन वरती कट करणार आहेत. सो दिस इज डिफरंट वेज. तुम्हाला हे एक्झाम्पल्स घेऊन सांगितलं आहे आणि आय वुड रेकमेंड की ॲटलिस्ट ह्या 3-4 एन्झाईम्सचा जो सिक्वेन्स आहे तो सुद्धा पाठ करायला काही हरकत नाही. नाव ज्यावेळेस हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस कट करतात DNA ला, त्यांच्यामधला बेसिकली हा जो शुगर फॉस्फेट बॉन्ड असतो, 2 न्यूक्लिओटाइड्स मधला जो शुगर फॉस्फेट बॉन्ड तो बेसिकली कट होतो आहे आणि 2 कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स मधला रिझल्टंट जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो सुद्धा ब्रेक होतो आहे. राईट. सो आपण पाहतो आहे ज्यावेळेस हे DNA कट, हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस या DNA ला कट करता आहेत, तर कट केल्यानंतर बघा इथे काय मिळणार आहे आपल्याला. सपोज या रिस्ट्रिक्शन हाइंड 2 रिस्ट्रिक्शन एन्झाईमनी या ठिकाणी कट केलं, हे माझी मॉलिक्युलर सीझर कट केलं हाइंड, तर आपल्याला स्ट्रँड मिळणार आहे T आणि इथे CA ही एक स्ट्रँड मिळेल आणि ही दुसरी स्ट्रँड CTG. राईट. बेसिकली एकदम मधोमध कट झालेलं आहे. सो हे एंड्स कसे आहेत, धारदार आहेत का, नाही, तर हे असे ब्लंट एंड्स आहेत. सो हाइंड 2 जो एन्झाईम आहे तो आपल्याला देतो आहे ब्लंट एंड्स. कसे एंड्स देतो आहे, ब्लंट एंड्स. ब्लंट एंड्स म्हणजे काय, तर लिटरली इथनं आपण कट केलं, सो आपल्याला एक फ्रॅगमेंट अशी मिळाली आणि एक फ्रॅगमेंट अशी मिळाली. राईट. नाव सेकंड एक्झाम्पल घेऊया SMA1चं. ह्या ठिकाणी SMA1 बघा, अगेन SMA1 कशी कट करते आहे, C C C आणि इकडे 3-N ला G G G. ओके, सो आपल्याला हा एक पीस ऑफ DNA मिळाला. राईट. इथनं सेंटर मधनं कट केलं तर आपल्याला ही एक फ्रॅगमेंट मिळाली इकडची आणि आता इकडची दुसरी फ्रॅगमेंट, दॅट इज द G G G C C. अगेन कशा पद्धतीची कटिंग होते आहे, ब्लंट एंड्स मिळत आहेत. डायरेक्ट एकदम असे मधोमध कट करता आहेत, ब्लंट एंड्स मिळत आहेत. एंड्स कसे मिळाले, एकदम ब्लंट मिळाले. सो SMA1 मुळे सुद्धा आपल्याला ब्लंट एंड्स मिळतात. इफ यू लुक एट EcoR1, EcoR1 ह्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएस कट केल्यावरती आपल्याला अशा टाईपचा हा कट मिळतोय. ओके, म्हणजे एक असं जिक्सॉचे पझल्स असतात ना, पझल्स आपण खेळतो बघा, तर त्या टाईपचा आपल्याला मिळतोय. इफ यू सी ओव्हर हिअर 5-N मध्ये काय मिळणार आहे, एक Gच मिळणार. त्याचबरोबर G विल बी अटॅच टू C T T A A. येस, एक असा फ्रॅगमेंट मिळेल DNAचा कट झाल्यानंतर आणि दुसरा फ्रॅगमेंट कसा मिळतोय, AA T T C हा 3' आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी हा G. राईट. सो एक असा फ्रॅगमेंट आहे आणि एक फ्रॅगमेंट असा मिळालेला आहे. राईट. लिटरली असा मधनं कट केलेला आहे. सो आपल्याला कशा टाईपचा कट मिळतो आहे, तर दिस इज द स्टॅगर्ड
कट, स्टॅगर्ड कट म्हणजे झिगझॅग झिगझॅग ज्याला आपण म्हणतो ना, स्टॅगर्ड कट मिळतो आहे. सो काही जे कट असतात ते ब्लंट एंडेड असतात, एक घाव दोन तुकडे. काही जे कट ते असे थोडेसे झिगझॅग असतात, दे आर कॉल्ड ॲज द स्टॅगर्ड कट्स. आणि ज्यावेळेस स्टॅगर्ड पद्धतीने रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस कट करतात, त्यांच्यामुळे आपल्याला हे एक ओव्हरहँगिंग पोर्शन है ना, अशा पद्धतीने सपोज ही तुमची DNA फ्रॅगमेंट होती, या DNA फ्रॅगमेंटला एका इथनं कट केलं, हा एक पोर्शन कट केला आणि हा एक दुसरा पोर्शन कट केला, राईट. सो आता आपल्याला पीसेस ऑफ DNA कसे मिळाले, तर हे असे पीसेस ऑफ DNA मिळाले, राईट. असे पीसेस ऑफ DNA मिळाले. ऑफकोर्स हे इथे जॉईन झालेलं असेल, बट दिस इज लाईक दिस. हे असे पीसेस ऑफ DNA आपल्याला मिळाले. येस. नाव सिन्स यू गॉट दिस काइंड ऑफ पीसेस, म्हणजे आता एक तर हे सपोज G आणि C मध्ये त्यांच्यामध्ये तर हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट आहे, पण हे TTAA आणि इकडचे AATTT हे पोर्शन्स कसे आहेत, झुलते आहेत, हँगिंग आहेत. सो ह्यांना आपण काय म्हणू शकतो, ओव्हरहँग्स असं म्हणू शकतो. ओव्हरहँग्स, हँगिंग पोर्शन आहे. आणि हे हँगिंग पोर्शन कसे आहेत, तर समजा यदा कदाचित हे दोन्ही हँगिंग पोर्शन एकमेकांच्या जवळ आले, हे दोन्ही हँगिंग पोर्शन परत एकमेकांच्या जवळ आले, तर त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स परत फॉर्म होऊ शकतात. म्हणजे कसे आहेत, ते एकमेकांना परत चिटकून जाऊ शकतात. सो दॅट्स वाय स्टॅगर्ड कटमुळे आपल्याला स्टिकी एंड्स मिळतात. हे ओव्हरहँग्स कसे असतात, दे आर स्टिकी इन नेचर. जर ते परत त्यांच्या ओरिजिनल सिक्वेन्सेसच्या जवळ आले किंवा तसाच सेम सिक्वेन्स कुठेही आढळला, तर ते एकमेकांना परत जॉईन करून घेऊ शकतात. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज द स्टिकी एंड्स. दे कॅन स्टिक बॅक टुगेदर, दे कॅन जॉईन बॅक टुगेदर. ओके. सो स्टॅगर्ड कटनी आपल्याला ओव्हरहँग्स मिळतात. ओव्हरहँग्स कसे असतात, तर त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स एकमेकांना परत फॉर्म होऊ शकतात आणि त्याच्यामुळे ह्या स्टिकी एंड्सला, ह्या ओव्हरहँगिंग रिजनला आपण स्टिकी एंड्स असंही म्हणत असतो. बायोटेक्नॉलॉजीमध्ये, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये ब्लंट एंड्स बनवणारे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स फारसे कामाचे नाही. आपल्याला इंटरेस्ट असतो हे स्टॅगर्ड कट्स देणाऱ्या एन्झाईम्समध्ये. स्टॅगर्ड कट्स किंवा स्टिकी एंड्स देणाऱ्या एन्झाईम्समध्ये आपला जास्तीत जास्त इंटरेस्ट असतो. का इंटरेस्ट असतो ते आपण आता पुढे शिकणार आहोत.